तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धीरज ठाकरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या डी एज्युकेशन यूट्यूब चॅनलवरती. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, उद्या आहे तुमचा हिंदी विषयाचा पेपर. आता ह्या पेपरमध्ये व्याकरण विभागासाठी काही महत्त्वाचे प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, जे तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये 100% विचारले जाऊ शकतात. त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक व शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, आपल्याला पहिला घटक अभ्यासायचे संधी. आता ह्या घटकावरती कशा पद्धतीने प्रश्न येतो ते आधी आपण समजून घेऊ. त्यानंतर ह्या घटकासाठी कोणते शब्द किंवा कोणते प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत ते आता आपण बघू. तर बघा, तुम्हाला पहिला प्रश्न प्रकार विचारला जाऊ शकतो, ज्यामध्ये तुम्हाला संधी विच्छेद दिला जाईल. त्यावरतून तुम्हाला संधीसाठी शब्द लिहायचे असणार आहे आणि संधीचा भेद म्हणजे संधीचा प्रकार तुम्हाला ओळखायचा असणार आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न प्रकार विचारला जाऊ शकतो, ज्यामध्ये तुम्हाला संधीसाठी शब्द दिला जाईल. त्या शब्दावरतून तुम्हाला संधीचा विच्छेद हा करायचा असणार आहे आणि त्याचा संधिभेद म्हणजे संधीचा प्रकार तुम्हाला लिहायचा असणार आहे. आता ह्या घटकासाठी कोणते शब्द तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत ते आता आपण बघूया. आता बघा, पहिला शब्द आहे दुहू अधिक लब. याचा शब्द तयार होतो दुर्लभ आणि हा तुमचा विसर्ग संधीचं उदाहरण असणार आहे. आता ह्या ठिकाणी विसर्ग दिलेला आहे म्हणून हा शब्द तुमचा विसर्ग संधीचं उदाहरण असणार आहे. त्यानंतर बघा, दुसरा शब्द आहे महा अधिक आत्मा. शब्द तयार होतो महात्मा. हा तुमचा स्वर संधीचं उदाहरण असणार आहे, कारण की ह्या ठिकाणी अ हा तुमचा स्वर आहे. त्यानंतर तिसरं उदाहरण आहे अन अधिक आसक्त. शब्द तयार होतो अनासक्त आणि हा देखील तुमचा स्वर संधीचं उदाहरण असणार आहे, कारण की ह्या ठिकाणी सुद्धा आ हा तुमचा स्वर आहे. त्यानंतर चौथं उदाहरण आहे अंतः अधिक चेतना. शब्द तयार होतो अंतचेतना. हा तुमचा विसर्ग संधीचं उदाहरण असणार आहे, या ठिकाणी तुमचा विसर्ग आलेला आहे. त्यानंतर पाचवा शब्द आहे सम अधिक तोष. शब्द तयार होतो संतोष. हा तुमचा व्यंजन संधीचं उदाहरण असणार आहे, कारण की ह्या ठिकाणी त हा तुमचा व्यंजन आहे. त्यानंतर सहावा शब्द आहे सदा अधिक एव. शब्द तयार होतो सदैव. हा तुमचा स्वर संधीचं उदाहरण असणार आहे, कारण की ह्या ठिकाणी ए हा तुमचा स्वर आहे. आता हे काही शब्द आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. यानंतर बघा, पुढच्या प्रश्न प्रकारामध्ये शब्द दिलेला आहे, त्यावरून तुम्हाला संधी विच्छेद आणि संधीचा प्रकार हा ओळखायचा आहे. आता पहिला शब्द आहे सज्जन. याचा विग्रह म्हणजेच विच्छेद कशा पद्धतीने होतो, सत अधिक जन. या ठिकाणी ज हा तुमचा व्यंजन आहे, म्हणजे हा शब्द तुमचं व्यंजन संधीचं उदाहरण असणार आहे. यानंतर पुढे दुसरा शब्द आहे नमस्ते. याचा विच्छेद कशा पद्धतीने होतो, नम अधिक ते. या ठिकाणी विसर्ग आहे, म्हणजे हा शब्द तुमचं विसर्ग संधीचं उदाहरण असणार आहे. त्यानंतर तिसरा शब्द आहे स्वागत. याचा विच्छेद कशा पद्धतीने होतो, सु अधिक आगत. या ठिकाणी अ हा तुमचा स्वर आहे, म्हणजे हा शब्द तुमचं स्वर संधीचं उदाहरण असणार आहे. त्यानंतर पुढे चौथा शब्द आहे दिग्दर्शक. याचा विच्छेद कशा पद्धतीने होतो, दिक अधिक दर्शक. या ठिकाणी द हा तुमचा व्यंजन आहे, म्हणजे हा शब्द तुमचं व्यंजन संधीचं उदाहरण असणार आहे. त्यानंतर पाचवा शब्द आहे यद्यपि. याचा विच्छेद कसा होतो, यदि अधिक अपि. या ठिकाणी अ हा तुमचा स्वर आहे, म्हणजे हा शब्द तुमचं स्वर संधीचं उदाहरण असणार आहे. त्यानंतर पुढे सहावा शब्द आहे दुस्साहस. याचा विच्छेद कसा होतो, दुहू अधिक साहस. या ठिकाणी विसर्ग आहे, म्हणजे हा शब्द तुमचं विसर्ग संधीचं उदाहरण असणार आहे. आता हे काही शब्द आहेत जे तुम्हाला संधी ह्या घटकासाठी लक्षात ठेवायचे असणार आहेत. आता आणखी काही शब्द आहेत हे देखील तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत, ज्यामध्ये पहिला शब्द आहे याचा विच्छेद कसा पद्धतीने होतो, दिक अधिक गज. शब्द आहे दिग्गज. हा तुमचं व्यंजन संधीचं उदाहरण असणार आहे. त्यानंतर सप्ताह. याचा विग्रह कसा होतो, म्हणजे विच्छेद कशा पद्धतीने होतो, सप्त अधिक अह. हा तुमचं स्वर संधीचं उदाहरण असणार आहे. त्यानंतर पुढे निश्चल. याचा विच्छेद कशा पद्धतीने होतो, निही अधिक चल. या ठिकाणी विसर्ग आहे, म्हणजे हा शब्द तुमचं विसर्ग संधीचं उदाहरण असणार आहे. त्यानंतर पुढे पाचवा शब्द आहे तुमचा भानुदय. याचा विच्छेद कशा पद्धतीने होतो, भानू अधिक उदय. या ठिकाणी उ हा तुमचा स्वर आहे, म्हणजे हा शब्द तुमचं स्वर संधीचं उदाहरण असणार आहे. त्यानंतर पुढे निसंदेह. याचा विग्रह कसा होतो, म्हणजे विच्छेद कशा पद्धतीने होतो, निही अधिक संदेह. या ठिकाणी विसर्ग आहे, म्हणजे हा शब्द तुमचं विसर्ग संधीचं उदाहरण असणार आहे. त्यानंतर पुढे शेवटचा शब्द आहे सूर्यास्त. याचा विच्छेद कशा पद्धतीने होतो, सूर्य अधिक अस्त. या ठिकाणी अ हा तुमचा स्वर आहे, म्हणजे हा शब्द तुमचं स्वर संधीचं उदाहरण असणार आहे. आता ह्या घटकासाठी काही महत्त्वाचे शब्द, त्यानंतर त्यांचा विच्छेद आणि त्यांचा प्रकार सुद्धा मी सांगितलेला आहे. आता हे शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे असणार आहेत. यानंतर बघा, पुढचा घटक आहे आपला सहाय्यक क्रिया. आता बघा, परीक्षेमध्ये कशा पद्धतीने प्रश्न येतो, तर बघा तुम्हाला एक वाक्य दिलं जाईल, त्या वाक्यातील तुम्हाला मुख्य क्रिया आणि त्यानंतर सहाय्यक क्रिया ओळखायची असते. आता यासाठी पुस्तकातले काही महत्त्वाचे वाक्य ते तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत. आता पहिलं वाक्य आहे उनके रीती रिवाजों का अध्ययन करना पडा. आता ह्या वाक्यामध्ये करना हे तुमचं मुख्य क्रिया असणार आहे आणि पडा हे तुमचं सहाय्यक क्रिया असणार आहे. त्यानंतर बघा, दुसरं वाक्य आहे माता पिता का यह रंग देखकर वे बूढ़ी काकी को और सताने लगे. आता ह्या वाक्यामध्ये सताने हे तुमचं मुख्य क्रिया असणार आहे आणि लगे हे तुमचं सहाय्यक क्रिया असणार आहे. त्यानंतर बघा, तिसरं वाक्य आहे उनकी ननन रूट गई. आता ह्या वाक्यामध्ये रूट हे तुमचं मुख्य क्रिया असणार आहे आणि गई हे तुमचं सहाय्यक क्रिया असणार आहे. त्यानंतर बघा, चौथं वाक्य आहे वे हडबडा उठे. आता ह्या वाक्यामध्ये हडबडा हे तुमचं मुख्य क्रिया असणार आहे आणि त्यानंतर उठे हे तुमचं सहाय्यक क्रिया असणार आहे. त्यानंतर बघा, पाचवं वाक्य आहे वे पुस्तक पकडे न रह सके. आता ह्या वाक्यामध्ये पकडे हे तुमचं मुख्य क्रिया असणार आहे
आणि रह सके हे तुमचं सहाय्यक क्रिया असणार आहे. त्यानंतर पुढचं वाक्य आहे उन्होंने पुस्तक लोटा दी. आता ह्या वाक्यामध्ये लोटा हे तुमचं मुख्य क्रिया असणार आहे आणि दी हे तुमचं सहाय्यक क्रिया असणार आहे. त्यानंतर पुढचं वाक्य आहे समुद्र स्यास और भयावह दिखने लगा. आता ह्या वाक्यामध्ये दिखणे हे तुमचं मुख्य क्रिया असणार आहे आणि लगा हे तुमचं सहाय्यक क्रिया असणार आहे. त्यानंतर बघा पुढचं वाक्य आहे मैं गोवा को पूरी तरह से नहीं समझ पाया. आता ह्या वाक्यामध्ये समज हे तुमचं मुख्य क्रिया असणार आहे आणि पाया हे तुमचं सहाय्यक क्रिया असणार आहे. त्यानंतर पुढचं वाक्य आहे काकी घटनास्थळ पर आ पोहोची. आता ह्या वाक्यामध्ये आ हे तुमचं मुख्य क्रिया असणार आहे आणि पोहोची हे तुमचं सहाय्यक क्रिया असणार आहे. त्यानंतर शेवटचं वाक्य आहे अवश्य ही लोक खा पीकर चले गए. आता ह्या वाक्यामध्ये खा पीकर हे तुमचं मुख्य क्रिया असणार आहे आणि चले गए हे तुमचं सहाय्यक क्रिया असणार आहे. आता सहाय्यक क्रिया ह्या घटकासाठी हे काही वाक्य जे तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेले आहेत आणि हेच वाक्य तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. आता ह्या वाक्यांचा अभ्यास तुम्हाला करायचा असणार आहे. यानंतर बघा पुढचा घटक आहे प्रेरणार्थक क्रिया. आता ह्या घटकामध्ये तुम्हाला मूल क्रिया दिली जाते. त्या मूल क्रियेवरतून तुम्हाला त्या क्रियेचं प्रथम प्रेरणार्थक रूप आणि द्वितीय प्रेरणार्थक रूप हे लिहायचं असतं. आता यासाठी पुस्तकामध्ये जे शब्द दिलेले ते शब्द आता आपण अभ्यासूया. तर बघा पहिला शब्द आहे मूल क्रियेसाठी भूलना. आता यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, कुठल्याही मूल क्रियेला प्रथम प्रेरणार्थक रूपामध्ये रूपांतर करताना तुम्हाला फक्त आना हे प्रत्यय जोडायचं असणार आहे आणि द्वितीय प्रेरणार्थक रूपामध्ये रूपांतर करताना तुम्हाला वाना हे प्रत्यय जोडायचं असणार आहे. ही सिंपल ट्रिक तुम्हाला लक्षात ठेवायची असणार आहे. आता बघा पहिला शब्द आहे भूलना. याचा प्रथम प्रेरणार्थक रूप कशा पद्धतीने होणार तर बघा भुलाना, त्यानंतर भुलवाना. त्यानंतर पुढचा शब्द आहे पिसना. याचं होणार पिसाना, पिसवाना. त्यानंतर मांगना याचं होणार मंगाना, मंगवाना. त्यानंतर पुढे तोडना याचं होणार तुडाना, त्यानंतर तुडवाना. त्यानंतर बेचना याचं होणार बेचाना, त्यानंतर बेचवाना. त्यानंतर कहना याचं होणार कहाना आणि कहवाना. त्यानंतर पुढचा शब्द आहे नहाना. याचं होणार नहाना, नहलाना. त्यानंतर पुढे खेलना याचं होणार खेलाना, खिलवाना. त्यानंतर पुढे आहे खाना याचं होणार खिलाना, खिलवाना. त्यानंतर पुढे फैलना याचं होणार फैलाना, फैलवाना. त्यानंतर पुढे बैठना याचं होणार बिठाना, बैठवाना. त्यानंतर लिखना याचं होणार लिखाना, लिखवाना. त्यानंतर पुढे जुटना याचं होणार जुटाना, जुटवाना. त्यानंतर दौडना याचं होणार दौडाना, दौडवाना. त्यानंतर देखना त्याचं होणार दिखाना, दिखवाना. त्यानंतर जीना याचं होणार जिलाना आणि जिलवाना. आता हे काही मूल क्रियेसाठी शब्द आहेत. हे शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे असणार आहे. यांचं रूपांतर तुम्हाला करता आलं पाहिजे. यानंतर बघा आपला पुढचा घटक आहे वाक्य के भेद. आता यामध्ये बघा तुम्हाला एक वाक्य दिलं जातं. त्या वाक्यावरतून म्हणजे त्या वाक्याच्या अर्थावरतून तुम्हाला वाक्याचा भेद हा ओळखायचा असतो. आता बघा पहिलं वाक्य आहे क्या पैसा कमाने के लिए गलत रास्ता चुनना उचित है. आता ह्या वाक्यामध्ये शेवटी प्रश्नचिन्ह दिसते म्हणजे हे वाक्य तुमचं प्रश्नार्थक वाक्य असणार आहे. त्यानंतर बघा पुढचं वाक्य आहे इस वर्ष भीषण गर्मी पड रही थी. आता हे वाक्य सिंपल वाक्य दिसते तर हे वाक्य तुमचं विधानार्थक वाक्य असणार आहे. त्यानंतर पुढे तिसरं वाक्य आहे आप उन घेनो की चिंता न करे. आता ह्या वाक्यामध्ये न म्हणजे नकारार्थी वाक्य तर हे वाक्य तुमचं निषेधार्थक वाक्य असणार आहे. त्यानंतर पुढे सुनील जरा ड्रायव्हर को बुलाव. आता हे वाक्य तुम्हाला आज्ञासारखं दिसते म्हणजे हे वाक्य तुमचं आज्ञार्थक वाक्य असणार आहे. त्यानंतर पाचवं वाक्य आहे अपने समय के लेखकों में आप किन्हें पसंद करते हो. आता ह्या वाक्यामध्ये शेवटी प्रश्नचिन्ह दिसते म्हणजे हे वाक्य तुमचं प्रश्नार्थक वाक्य असणार आहे. यानंतर सहावं वाक्य आहे शेकडो मनुष्याने भोजन किया. आता हे सिंपल वाक्य दिसते म्हणजे हे वाक्य तुमचं विधानार्थक वाक्य असणार आहे. त्यानंतर बघा सातवं वाक्य आहे यामध्ये ह्या ठिकाणी तुम्हाला उद्गारवाचक चिन्ह दिसते म्हणजे हे वाक्य तुमचं विस्मयार्थक वाक्य असणार आहे. त्यानंतर पुढे आठवं वाक्य आहे काकी उठो भोजन कर लो. आता हे वाक्य सिंपल वाक्य दिसते म्हणजे हे तुमचं विधानार्थक वाक्य असणार आहे. त्यानंतर बघा नववं वाक्य आहे यामध्ये तुम्हाला ह्या ठिकाणी उद्गारवाचक चिन्ह दिसते तर हे वाक्य तुमचं विस्मयार्थक वाक्य असणार आहे. त्यानंतर 10वं वाक्य आहे तुम्हारी बात मुझे अच्छी नहीं लगी. आता ह्या ठिकाणी नाही हा शब्द आलेला आहे म्हणजे हे वाक्य तुमचं नकारार्थक वाक्य. आता हे वाक्य तुमचं निषेधार्थक वाक्य असणार आहे. आता हे काही वाक्य जे तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेले आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचे असणार आहेत. आता बघा ह्या घटकावरती तुम्हाला दुसरा प्रश्न प्रकार विचारला जातो. यामध्ये तुम्हाला वाक्य दिलं जातं त्यासमोर तुम्हाला वाक्याचा प्रकार दिलेला असतो. ते वाक्य तुम्हाला त्या वाक्य प्रकारामध्ये रूपांतर करायचं असतं. आता बघा पुस्तकातले काही महत्त्वाचे वाक्य ते आता आपण बघूया. तर बघा पहिलं वाक्य आहे थोडी बाते हुई. आता हे वाक्य आपल्याला निषेधार्थक वाक्यामध्ये रूपांतर करायचंय. आता कुठलंही वाक्य निषेधार्थक वाक्यामध्ये रूपांतर करताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची की त्या वाक्याचा अर्थ बदलायचा नसणार आहे. आता हे वाक्य कशा पद्धतीने करणार तर बघा अधिक बाते नाही हुई. आता ह्या वाक्याचा अर्थ पण नाही बदलला आणि हे वाक्य निषेधार्थक वाक्य म्हणजे नकारार्थी वाक्य सुद्धा झालं. त्यानंतर दुसरं वाक्य आहे मैं आज रात का खाना नहीं खाऊंगा. आता हे वाक्य निषेधार्थक वाक्य दिलेले याला तुम्हाला विधानार्थक वाक्यामध्ये रूपांतर करायचे. सिंपल फक्त तुम्हाला ह्या ठिकाणी नाही हा शब्द रिमूव्ह करायचा असणार आहे. आता कशा पद्धतीने करणार तर बघा मैं आज रात का खाना खाऊंगा. तर अशा पद्धतीने हे वाक्य तुम्हाला विधानार्थक वाक्यामध्ये रूपांतर करायचं असणार आहे. यानंतर बघा तिसरं वाक्य आहे
गाय ने दूध देना बंद कर दिया. आता हे वाक्य आपल्याला विस्मयार्थक वाक्यामध्ये रूपांतर करायचं असणार आहे. म्हणजे ह्या वाक्यामध्ये आपल्याला उद्गारार्थी वाक्य वापरायचं असणार आहे. आता कशा पद्धतीने करणार तर बघा, अरे त्यानंतर उद्गारवाचक चिन्ह, गायने दूध देना बंद कर लिया. तर अशा पद्धतीने हे वाक्य तुम्हाला विस्मयार्थक वाक्यामध्ये रूपांतर करायचं असणार आहे. तर बघा हे काही वाक्य आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवायचे असणार आहेत. यानंतर बघा आपला पुढचा घटक आहे काल परिवर्तन. आता बघा यासाठी तुम्हाला पुस्तकामध्ये जे वाक्य दिलेले ते वाक्य आता आपण बघूया. तर बघा यावरती कसा प्रश्न असतो तर सिंपल तुम्हाला वाक्य दिले जाईल, त्यासमोर तुम्हाला काल दिला जाईल, ते वाक्य तुम्हाला त्या काळामध्ये रूपांतर करायचं असणार आहे. आता यावरती सिंपल ट्रिक असणार आहे, ती ट्रिक तुम्हाला फॉलो करायची असणार आहे. जर तुम्ही व्याकरणाचा डिटेलमध्ये व्हिडिओ जो बघितला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक घटक अगदी डिटेल आणि सरळ आणि सोप्या पद्धतीने समजून सांगितलं आहे. आता बघा पहिलं वाक्य आहे अली घर से बाहर चला जाता है. आता हे वाक्य आपल्याला सामान्य भूतकाळामध्ये रूपांतर करायचं असणार आहे. तर कशा पद्धतीने करणार तर बघा, अली घर से बाहर चला गया, ह्या ठिकाणी फक्त चला गया हे क्रियापद तुम्हाला वापरायचं असणार आहे. त्यानंतर बघा दुसरं वाक्य आहे आराम हराम हो जाता है. हे वाक्य आपल्याला पूर्ण वर्तमान काळामध्ये रूपांतर करायचंय. तर कशा पद्धतीने करणार तर बघा, आराम हराम हो गया है, या ठिकाणी फक्त हो गया है हे क्रियापद तुम्हाला वापरायचं असणार आहे. त्यानंतर बघा तिसरं वाक्य आहे सरकार एक ही टॅक्सी लगाती है. हे वाक्य आपल्याला सामान्य भविष्य काळामध्ये रूपांतर करायचंय. तर कशा पद्धतीने करणार तर बघा, सरकार एक ही टॅक्सी लगाएगी, ते ह्या ठिकाणी फक्त लगाएगी हे क्रियापद तुम्हाला वापरायचं असणार आहे. त्यानंतर बघा पुढचं वाक्य आहे आप इतनी देर से नापतोल करते है. हे वाक्य आपलं अपूर्ण वर्तमान काळामध्ये रूपांतर करायचंय. तर कशा पद्धतीने करणार तर बघा, आप इतनी देर से नापतोल कर रहे है, या ठिकाणी कर रहे है हे क्रियापद तुम्हाला वापरायचं असणार आहे. त्यानंतर बघा पुढचं वाक्य आहे वे बाजार से नई पुस्तक खरीदते है. हे वाक्य आपल्याला अपूर्ण भविष्य काळामध्ये रूपांतर करायचंय. तर कशा पद्धतीने करणार तर बघा, सिंपल तुम्हाला वे बाजार से नई पुस्तक खरीद रहे होंगे, या ठिकाणी रहे होंगे हे क्रियापद तुम्हाला वापरायचं असणार आहे. त्यानंतर बघा पुढचं वाक्य आहे वे पुस्तक शांती से पढ़ते है. आता हे वाक्य आपल्याला अपूर्ण भूतकाळामध्ये रूपांतर करायचंय. तर कशा पद्धतीने करणार तर बघा, वे पुस्तक शांती से पढ़ रहे थे, या ठिकाणी रहे थे हे क्रियापद तुम्हाला वापरायचं असणार आहे. त्यानंतर बघा सातो तारो मंद पड़ गए. आता हे वाक्य आपल्याला अपूर्ण वर्तमान काळामध्ये रूपांतर करायचंय. तर कशा पद्धतीने करणार तर बघा, सातो तारे मंद पड रहे हे, या ठिकाणी रहे हे क्रियापद तुम्हाला वापरायचं असणार आहे. आता बघा काल परिवर्तन ह्या घटकासाठी पुस्तकातले हे काही वाक्य जे तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत. यानंतर बघा आपला पुढचा घटक आहे विरामचिन्ह. आता बघा यावरती कशा पद्धतीने प्रश्न येतो तर तुम्हाला सिंपल एक वाक्य दिलं जाईल, त्या वाक्यामध्ये तुम्हाला विरामचिन्ह वापरायचे असणार आहेत. आता बघा पहिलं वाक्य आहे ओ कंबकने कितनी बेदर्दी से पीटा है. आता ह्या वाक्यामध्ये ओहो ह्या शब्दानंतर तुम्हाला उद्गारवाचक चिन्ह द्यायचं असणार आहे आणि शेवटी तुम्हाला दंडक द्यायचा असणार आहे. तर अशा पद्धतीने ह्या वाक्यामध्ये तुम्हाला विरामचिन्ह वापरायचे आहेत. यानंतर दुसरं वाक्य आहे मैंने कराते हुए पूछा मैं कहा हूं. आता ह्या वाक्यामध्ये पूछा या ठिकाणी तुम्हाला स्वल्पविराम द्यायचा असणार आहे. त्यानंतर मैं कहा हूं हे वाक्य तुम्हाला दुहेरी अवतरण चिन्हामध्ये लिहायचं असणार आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे म्हणून शेवटी तुम्हाला प्रश्नचिन्ह द्यायचं असणार आहे. तर अशा पद्धतीने ह्या वाक्यामध्ये तुम्हाला विरामचिन्ह वापरायचे असणार आहेत. यानंतर बघा पुढचं वाक्य आहे मंजली भाभी मुठ्ठीभर बुंदिया सूप में फेककर चली गई. आता हे सिंपल वाक्य दिसते म्हणजे ह्या ठिकाणी फक्त शेवटी तुम्हाला दंडक द्यायचा असणार आहे. त्यानंतर बघा चौथं वाक्य आहे बड़ी बेटी ने ससुराल से संवाद भेजा है उनकी ननद रूठी हुई है मोती की शीतल पार्टी के लिए. आता ह्या वाक्यामध्ये सिंपल तुम्हाला भेजा है या ठिकाणी स्वल्पविराम म्हणजे अल्पविराम द्यायचा असणार आहे. त्यानंतर हुई है ह्या ठिकाणी सुद्धा अल्पविराम आणि शेवटी तुम्हाला दंडक द्यायचा असणार आहे. तर अशा पद्धतीने ह्या वाक्यामध्ये तुम्हाला विरामचिन्ह वापरायचे. यानंतर बघा पाचवं वाक्य आहे केवल टीका नथुने और बिछिया रख लिए थे. आता ह्या वाक्यामध्ये विरामचिन्ह वापरताना टीका ह्या शब्दानंतर अल्पविराम म्हणजे स्वल्पविराम आणि शेवटी तुम्हाला दंडक द्यायचा असणार आहे. यानंतर सहावं वाक्य आहे ठेरो में माँ से जाकर कहती हूँ इतनी बड़ी बात. आता हे वाक्यामध्ये उद्गारार्थी वाक्य दिसते त्यामुळे ठेरो ह्या ठिकाणी तुम्हाला उद्गारवाचक चिन्ह, त्यानंतर तुम्हाला कहती हूँ ह्या ठिकाणी दंडक आणि शेवटी पुन्हा उद्गारवाचक चिन्ह तुम्हाला द्यायचं असणार आहे. तर अशा पद्धतीने ह्या वाक्यामध्ये तुम्हाला विरामचिन्ह वापरायचे असणार आहेत. यानंतर बघा सातवं वाक्य आहे टांग का तुटना यानी सार्वजनिक अस्पताल में कुछ दिन रहना. आता हे वाक्य सिंपल तुम्हाला शेवटी दंडक द्यायचं असणार आहे आणि सुरुवातीला टांग तुटना हे वाक्य तुम्हाला एकेरी अवतरण चिन्हामध्ये लिहायचं असणार आहे. तर अशा पद्धतीने ह्या वाक्यामध्ये तुम्हाला विरामचिन्ह वापरायचे असणार आहेत. त्यानंतर बघा आठवं वाक्य आहे जल्दी जल्दी पेर बढा. आता हे सिंपल वाक्य दिसते शेवटी फक्त दंडक तुम्हाला द्यायचं असणार आहे. यानंतर नववं वाक्य आहे लक्ष्मीचल अरे गौशाला यहाँ से 2 किलोमीटर दूर है. आता ह्या वाक्यामध्ये लक्ष्मीचल ह्या ठिकाणी तुम्हाला स्वल्पविराम, त्यानंतर अरे ह्या शब्दाच्या पुढे उद्गारवाचक चिन्ह आणि शेवटी तुम्हाला दंडक द्यायचा असणार आहे. तर अशा पद्धतीने ह्या वाक्यामध्ये तुम्हाला विरामचिन्ह वापरायचे. यानंतर बघा 10वं वाक्य आहे मानो उनकी एक आग पूछ रही हो कहो कविता कैसी रही. आता ह्या वाक्यामध्ये सिंपल तुम्हाला पूछ रही हो ह्या ठिकाणी तुम्हाला स्वल्पविराम द्यायचा असणार आहे.
त्यानंतर कहो कविता केसी रही हे तुम्हाला दुहेरी अवतरण चिन्हामध्ये आणि प्रश्न विचारलेला आहे म्हणून शेवटी प्रश्नचिन्ह तुम्हाला द्यायचं असतं. तर अशा पद्धतीने ह्या वाक्यामध्ये तुम्हाला विरामचिन्ह वापरायचे. आता बघा विरामचिन्ह ह्या घटकासाठी पुस्तकातली ही काही वाक्य आहेत जे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची असणार आहेत. यानंतर बघा आपला पुढचा घटक आहे शब्दभेद. आता शब्दभेद यावरती प्रश्न कशा पद्धतीने असतो तर बघा तुम्हाला एक सिंपल वाक्य दिलं जाईल, त्या वाक्यातील एक शब्द तुम्हाला अधोरेखित केला जाईल, त्या शब्दावरतून तुम्हाला त्या शब्दाचा शब्दभेद ओळखायचा असणार आहे. आता पुस्तकामध्ये फक्त तुम्हाला संज्ञावरती प्रश्न दिलेले आहेत, तेच प्रश्न आपण बघणार आहोत. आता बघा पहिलं वाक्य आहे सोनाबाई अपने 4 बच्चों के साथ आई. आता ह्या वाक्यामध्ये सोनाबाई हा शब्द तुमचा व्यक्तिवाचक संज्ञा असणार आहे. त्यानंतर बच्चो हा शब्द तुमचा जातीवाचक संज्ञा असणार आहे. यानंतर बघा पुढचं वाक्य आहे गाय बहुत दूध देती है. आता ह्या वाक्यामध्ये गाय हे तुमचं जातीवाचक संज्ञा असणार आहे. त्यानंतर दूध हे तुमचं द्रव्यवाचक संज्ञा हे असणार आहे. त्यानंतर तिसरं वाक्य आहे मैं रोज ईश्वर से प्रार्थना करती हूँ. आता ह्या वाक्यामध्ये ईश्वर हे तुमचं जातीवाचक संज्ञा असणार आहे आणि प्रार्थना हे तुमचं भाववाचक संज्ञा असणार आहे. यानंतर बघा पुढे सैनिकों की तुकडी आगे बढ़ी. आता ह्या वाक्यामध्ये सैनिको हे तुमचं जातीवाचक संज्ञा असणार आहे आणि तुकडी हे तुमचं समूहवाचक संज्ञा हे असणार आहे. यानंतर बघा पाचवं वाक्य आहे सोना चांदी और भी महंगे हो जा रहे हैं. आता ह्या वाक्यामध्ये सोना हे तुमचं धातू आहे म्हणजे हे तुमचं द्रव्यवाचक संज्ञा असणार आहे. त्यानंतर बघा 6वं वाक्य आहे गोवा देख में तरंगायित हो उठा. आता ह्या वाक्यामध्ये गोवा हा शब्द तुमचा शहर दर्शवतो तर हे तुमचं व्यक्तिवाचक संज्ञा असणार आहे. यानंतर बघा पुढे 7वं वाक्य आहे युवकों का दल बचाव कार्य में लगा था. आता ह्या वाक्यामध्ये युवको हे तुमचं जातीवाचक संज्ञा असणार आहे आणि दल हे तुमचं समूहवाचक संज्ञा हे असणार आहे. यानंतर 8वं वाक्य आहे आपने विदेश में भ्रमण तो कर ही लिया है. आता ह्या वाक्यामध्ये विदेश हा शब्द तुमचा जातीवाचक संज्ञा असणार आहे आणि भ्रमण हे तुमचं भाववाचक संज्ञा हे असणार आहे. यानंतर बघा 9वं वाक्य आहे इस कहानी में भारतीय समाज का चित्रण मिलता है. आता ह्या वाक्यामध्ये कहाणी हे तुमचं जातीवाचक संज्ञा असणार आहे आणि समाज हे तुमचं समूहवाचक संज्ञा हे असणार आहे. त्यानंतर बघा 10वं वाक्य आहे सागर का जल खारा होता है. आता ह्या वाक्यामध्ये सागर हे तुमचं जातीवाचक संज्ञा असणार आहे आणि जल हे तुमचं द्रव्यवाचक संज्ञा हे असणार आहे. आता शब्दभेद ह्या घटकासाठी हे काही वाक्य जे तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेले हे वाक्य तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत. यानंतर बघा आपला पुढचा घटक आहे कारक. आता यामध्ये परीक्षेवरती कशा पद्धतीने प्रश्न येतो तर बघा एक तुम्हाला वाक्य दिलं जाईल, त्या वाक्यामध्ये तुम्हाला कारक चिन्ह दिलेले असणार आहे, ते कारक चिन्ह ओळखून तुम्हाला कारक अर्थ लिहायचा असणार आहे. आता ह्या घटकासाठी तुम्हाला फक्त हा टेबल लक्षात ठेवायचा असणार आहे. एकदा की हा टेबल तुमचा लक्षात आला की तुम्ही ह्या घटकावरचा कसाही प्रश्न तुम्ही सोडवू शकतात. आता हा टेबल कशा पद्धतीने पाठांतर करायचा किंवा कशा पद्धतीने लक्षात ठेवायचा, सिंपल तुम्हाला ह्या टेबलमध्ये एका बाजूला कारक दिलेले आणि दुसऱ्या बाजूला कारक चिन्ह तुम्हाला दिलेले. हा टेबल तुम्ही 2 ते 3 वेळा जरी वाचला तरी हा टेबल तुमचा पाठांतर होतो. आता कशा पद्धतीने वाचणार तर बघा कर्ताने कर्म को करण से संप्रदान केले अपादान से संबंध काकी के अधिकरण में पर संबोधन हे ओ अरे. तर अशा पद्धतीने हा टेबल तुम्हाला 2 ते 3 वेळा वाचायचा आहे. हा टेबल तुम्ही पाठांतर करू शकता. एकदा की हा टेबल पाठांतर केला की तुम्ही कुठल्याही कारक चिन्हावरतून त्याचा कारक अर्थ हा ओळखू शकतात. यानंतर बघा पुढचा घटक आहे मुहावरे. आता मुहावरे ह्या घटकावरती तुम्हाला परीक्षेमध्ये कसा प्रश्न येतो तर तुम्हाला 2 मुहावरे दिले जातात, त्यापैकी एका मुहावऱ्याचा अर्थ सांगून त्याचा वाक्यात उपयोग तुम्हाला करायचा असतो. आता पुस्तकामध्ये जे मुहावरे तुम्हाला दिले आहेत त्यांचा अर्थ आपण समजून घेऊ. आता बघा पहिला मुहावरा आहे गुजर बसर करना. याचा अर्थ होतो किसी तरह से जीवन यापन करना. त्यानंतर दुसरा मुहावरा आहे गला फाड़ना. याचा अर्थ होतो बहुत जोर से चिल्लाना. त्यानंतर तिसरा आहे कलेजे में हुक उठना, अत्यंत दुख या पीड़ा महसूस होना. त्यानंतर चौथा आहे सीना तानकर खडे रहना. याचा अर्थ आहे गर्व या साहस के साथ खडे रहना. त्यानंतर पाचवा आहे टांग अडाना, किसी काम में बेवजह दखल देना. यानंतर बघा पुढचा मुहावरा आहे जेब ढिली होना. याचा अर्थ आहे अधिक पैसा खर्च होना. त्यानंतर 7वा मुहावरा आहे निजात माना. याचा अर्थ आहे छुटकारा माना. त्यानंतर 8वा मुहावरा आहे फूट फूटकर रोना, बहुत ज्यादा रोना. यानंतर बघा 9वा मुहावरा आहे मन तरंगायित होना, मन खुशी से या उत्साह से उत्पन्न होना. त्यानंतर 10वा मुहावरा आहे मुंह लटकाना, उदास या निराश होना. आता हे काही मुहावरे आहेत जे तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेले, यांचा अर्थ तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे आणि यांचा वाक्यात उपयोग तुम्हाला करता आला पाहिजे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा होता आपला आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुस्तकामध्ये व्याकरण घटकावरती जे काही प्रश्न दिलेले आहेत ते सर्व प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेले आहेत. आता हेच प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये वारंवार विचारले जातात, त्यामुळे ह्याच प्रश्नांचा अभ्यास तुम्हाला करायचा असणार आहे. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला